ते अत्यंत कठीण पण दारवया तुझ काय कारण हाती दारुण निर्दयत्वे. आता या ठिकाणी प्रभू रामचंद्राला वनवासाला का पाठवायचं, कशामुळे पाठवायचं, काय कारण आहे असं या ठिकाणी बघ तुझ्या मनात तरी काय बरं. असं करू नका. पुन्हा पुन्हा राजा दशरथ येऊ लागलेला आहे बरं का. एक समय कळला पाहिजे आणि ज्याला समय नाही कळला तो मन जनाबाईचं ते अभंगच समय जर कळला तर चांगलंच आहे. म्हणून या ठिकाणी तुला विनंती करतो बाई नको माझ्या रामाला. काय म्हणले आहे साहेब. सुंदर सुकुमार सुखे गणा श्रीराम हा राजीव नयना त्याशी चरण. माझा राजा कसा आहे, सुकुमार आहे, सुंदर आहे. अरे त्याचे पावलं सुद्धा चिमुकले आहेत. आणि जर तो अरण्यवनात जर वाटानं चालला तर खडे सराटे काठे सगळे आहेत ना डोंगरात. इथं तर कंदरी भाग नाही हो, घाट भाग इथं काहीच नाही. असं माझ्या रामाला वनात पाठवायचं आणि त्यांच्या पायात खडे रुतते. म्हणून मी तुला विनंती करतोय त्या दोघांचा सोबत कुठं चाललाय चव्हाटेवर नाही. बरोबर आहे का महाराज. उमऱ्याच्या आत आहे मग महाराज म्हणले ऐकावा खरं ते. अरे बाबा नो त्याला सुद्धा पूर्वीचं पुण्य लागत आहे. म्हणून आता विनंती करत आहे. बोला बाबा. सुखवासी श्री रघुवीरा त्यासी परिदार वल्कलंबर शीत उष्णाती दुर्धर. बरं या ठिकाणी माझा प्रभू कसा आहे, सुकुमार आहे ना. पण सुकुमार असून त्या ठिकाणी भारी भारी कपडे इस्त्री कपडे अंगावर इस्त्री कपडे. अरे नाही जीवनाने म्हणत काय खरी साबरे यार अंतकरण जीवन पाहिजे. एक ओबी सांगतो तुम्हाला टाइम घेत नाही तुमचा. तू मन मीच करी माझ्या भजने प्रेम धरीन सर्वत्र नमस्कारी मध्ये एकांत लोकांत. अरे सगळ्या ठिकाणी राम बघा ना काय घेणं कधी हे रामायण शिकवत आहे. म्हणून या ठिकाणी माझ्या प्रभूला अंगावर साली कशाला आणि काय या ठिकाणी माझा मालक आहे ना तो. असं करू नको बाई असा राजा बोलतोय. बोला बाबा. सुख से जैसी सुमने कुपती श्रीराम तृण प्रणिषे. माझ्या रामाला या ठिकाणी बसायला किती राजवाडा माझा आहे. आविदेमध्ये गेलात ना कोण कोण गेला तुम्ही जाऊन आलात. आविदेत आपण गेलो नाही जाऊ द्या. असं माझा राजवाड्यामध्ये माझा मालक राहणारा प्रभू आहे. सुकुमार आहे. प्रभूला या ठिकाणी थंडी सोसणार नाही. आता हिवाळ्याच्या दिवसात पुसाचा महिना गारवा चालू झाला बाबा थोडा बाबा. म्हणून इतके समजा हे गारवा आहे माझ्या बालीरामाला सोसणार नाही ना. बरं असं का करू लागले तो. पुन्हा पुन्हा लिहितोय काही सही माई म्हणल्या नाही जमत. शब्द दिलेला परत दोन गोष्टी आहेत बरं का. दोन गोष्टी. एक शब्द वापरण्याला परत घेता येत नाही आणि खाली पत्तीवर पाणी खाली भुईला सांडलेलं पाणी घेता येत नाही. इतकं कळालं पण झालं तिकडून लांबून आलं पण कळतच नाही ना. म्हणून विनंती करतोय. काय म्हणतोय. पंचामृताती चौकटे सेविता श्रीरामाचे मन विटे त्याचे तिखट आंबट तुरटे फळे. माझ्या प्रभू रामचंद्राला परवा या ठिकाणी पंचामृत आहे. अहोरात्र माझ्या जे पाहिजे ते माझ्या रामाला आहे. आणि त्या रामाला वनामध्ये गेल्यानंतर आंबट बोल आंबट गाचे हे कार बोर तिकडं आमच्याकडं आहे बरं डोंगरात हे असले तर या ठिकाणी माझ्या रामाला जर समजा कसा माझा राम खाईन बरं. पाची पकवान ना खाणारा आणि माझा राम आहे. खरं सांगा बरं त्या ठिकाणी थोरात महाराज पाची पकवान माणसाला आवडतं का. बाजरीची भाकर सोनं कुंगाची भाजी आवडती. गावरान खाणारा माणूस आहे जाऊ द्या. म्हणून या ठिकाणी गावरान भाषेत सांगतो बाबा जास्ती सांगून उपयोगच काय. माणसाचं बोलणं चांगलं पाहिजे माणसाचं वागणं चांगलं पाहिजे. मग झालं हेच रामायण शिकवित आहे. टाळ्या बाजू सांगून म्हणून काय रामायण आहे का. म्हणून या ठिकाणी नको बाई असा राजा दशरथ बोलला. बोला. सेना प्रधान सेवक आप्त तेनेशी विचारे श्री रघुनाथ तो एकला वनात. माझ्या प्रभू संघ किती सैन्य बरं होता. आरोप सगळी सेना त्या प्रभूच्या पायावर लोटंगण घालतीये. प्रधान आहे तो. सगळे या ठिकाणी अविद्या नगरी माझ्या प्रभूला विनंती करते आहे. आणि तो प्रभू माझा चला आई साहेब चला चला आई साहेब चला. रामायणापूर आलेलो आहे तर मग सांगितलं की 8 दिवसाचं रामायण ध्यानात राहिलं पाहिजे आणि खरंच राहिलं पाहिजे बरं. म्हणून या ठिकाणी माझा प्रभू एकला वनात कसा राहील आणि त्या रामाला तू वनात कशाला पाठविते असा राजा दशरथ बोलतोय खरं पण डोळ्या वाटत हरवया आलेला दहारा पाण्याच्या. याच्यासाठी आई वाटाची सेवा करा. पोत्या कमी सांगा टाळ्या वाजून काय उपयोग आहे. इनवणी करू लागला. बोला बाबा. माझे काळे वदान प्रमादी प्रमदा गुप्त वरदान
श्रीराम लागले राजा दशरथ काय म्हणतोय, जो माझे काळे वंदन माझं तोंड जळो, अरे विनाकारण मी तिला वर दिला होता आणि ते वर माझ्या आता या ठिकाणी भोगायचा आला नसता वर दिला तर बरं झालं असतं. माणसं म्हणते बरं झालं असतं बाबा, संगत नसती की तुम्हाला काय माहिती आतल्या संगतीचे, हे आपलं या वरात आहे बाबा. रे बाबा बर का, मी मगाच बोलवलंय बर का, चांगल्या माझ्या संगत करा, काही गरज नाही म्हणून आता माझं तोंड काळ मी कोणाला दाखवू नको ना बाई, असं करू काही काही म्हणल्या. आहा बाई हात बोलला ना मागात, बोला बरं. श्रीरामाचे वन प्रयाण त्या सांगते जाईल लक्षण, त्या सवे जाईल माझा प्राण. आता श्रीरामाचं वनाला प्राण म्हणल्यानंतर त्या साहे जाईल लक्ष्मण या ठिकाणी जाणार आहे आणि हे दोघं जर गेले तर माझा प्राण इथं जाणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं. या बाबा पुढचे वाचणार सांगणार, एकामेका सहाय्य करू, अवघा धरू, सुपंथ चालक महाराज या आणि